कधी झालं? कालपर्यंत तर काहीच नव्हतं इथे. याही आल्यात आमच्या सेवेला. यांचा योग आता जुळून आलाय आणि यांच्यामुळे आणखी कुणाचा तरी योग जुळून येणार आहे. पण बुवा, तुम्ही तर राजज्योतिषी आहात, राजांच्या सेवेत आहात. लोकांचं भविष्य तुम्ही सांगता, मग तुम्हाला स्वतःचं भविष्य नाही सांगताय? अहो, कधी येणार तुमच्या नशिबी अक्कलकोटला जाण्याचा योग? स्वामींचं बोलावणं येणार आहे की नाही हे तरी माहितीये का तुम्हाला? सर्वांचं भविष्य हातात असलं तरी त्याचं नियोजन करणं हे स्वामींच्या इच्छेवर अवलंबून असतं. तारे दिशा दाखवतात, पण गती चालवणारा तोच असतो. आपल्याकडे योग असला तरी तो जुळवून आणायचा की नाही हेही स्वामीच ठरवतात. आणि ज्योतिष म्हणजे काय? फक्त गणना नव्हे, ती एक नम्रतेची कला आहे. देवाने दिलेली वेळ सांगता येते, पण देव कधी दार उघडतो हे कोणालाही सांगण्याचा अधिकार नाही. माझं भविष्य स्वामींच्या चरणावरच अर्पण केलंय. त्यांचं बोलवणं आलं की मी पळत जाईन. तोपर्यंत या सुपाऱ्यांमध्येच माझं अक्कलकोट आहे. खरं सांगायचं तर देव फक्त मूर्तीत असतो असंच वाटायचं, पण आज जाणवतंय भक्तीच मूर्ती बनते. अगदी बरोबर. जिथे भक्ती आणि सत्य असतं तिथे स्वामी असतातच. स्वामी दूर नाही, ते आपल्या मनात आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जागा आमचा निरोप घेऊन जा. बोलावणं थाडलंय म्हणावं. जा. स्वामींचं बोलावणं म्हणजे कोणाकडे जाणार आहेत या? तुम्ही म्हणतात तसं कुठल्या भक्ताचा योग जुळून येणार आहे? पण बुवा, तुम्ही तर राजज्योतिषी आहात, राजांच्या सेवेत आहात. तुम्ही राजांकडे वशिला लावला असता तर आतापर्यंत अक्कलकोटला जायची सोय झाली असती की. अगदी सुरुवातीला बायकोच्या आग्रहाखातर ते देखील केलं होतं रे. राजेंकडे विनंती देखील केली होती, अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाचा योग घडवून आणा. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हापासून मी शहाणा झालो. स्वामींचं बोलवणं राजांकडून नाही तर स्वामींकडून येतं. स्वामी, तुमची इच्छा खरंच मोठी आहे. तुम्ही बोलवणं धाडलत किंवा नाही धाडलत, पण मी जिथे कुठे असेन तिथूनच तुमची भक्ती करत राहीन. माझी सेवा, माझं नामस्मरण तुमच्यापर्यंत पोचेलच याची मला खात्री आहे. ओ बुवा, या माशा कुठून आल्या अचानक? अरे चल चल चल. अरे इकडे अक्कलकोट आहे, इकडे सोलापूर. निरोप पोहोचला बरं. फल मिलेगा. श्री स्वामी समर्थ.
सिद्धी, थांबायचं नाही. स्वामी बघतायत आपल्याला. सिद्धी, ते विश्रांती घेऊया. हं? दमदमले तू, विश्रांती घेऊ. बाबा, ते वैद्य बुवा बरोबर बोलले होते. आपण इतकं चाललो पण पाणी कुठेच दिसलं नाही. ना फळं ना कंदमुळं. तहानी लागली आणि भूकही. स्वामींच्या कृपेची परीक्षा खरंच खूप मोठी असते. बाबा, तुम्ही थांबा इथेच. थोडी विश्रांती घ्या. मी जाऊन पाणी घेऊन येते. नको, पाणी नको मला. एकटी जाऊ नको तू. बाबा, तुम्ही माझी काळजी नका करू. स्वामी आहेत ना आपल्या सोबत. तेच आपल्याला मार्ग दाखवतील. आणि स्वामींची कृपा आहे आपल्या पाठीशी. आले. एकटी जाऊ. जंगल. स्वामी, माझ्या मुलीचा हट्ट तिचं बळ ठराव. दुर्भाग्य नाही, ती हरवू नये. तिचं मन तुमच्या चरणी स्थिर राहू दे. पाण्यात पडलं की माणूस पोहायला शिकतो. आणि परिस्थिती ओढावली की परिस्थितीचा सामना करायला शिकतो. गरज असते ती स्वतःला त्यात झोकून देण्याची. गुरुवरचा विश्वास हा बुडत्याला काठीच्या आधाराप्रमाणे आधार देतो. सिद्धी, बाळा, जेव्हा तुझी कटांगळा खाण्याची वेळ येईल तेव्हा कळेल की तुझा गुरुवरचा विश्वास अबाधित राहतो की नाही. शिवहरी शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. पाणी कुठे मिळणार आता? स्वामी, काय तो योग्य तो मार्ग तुम्ही दाखवा. बाबा माझी वाट पाहतायत. स्वामी, स्वामी, हा कसला आवाज आहे? काय करू? पुढे जाऊ की परत मागे वळू? स्वामी, तुम्हीच मार्ग दाखवा. असं घाबरून चालणार नाही. मला पाणी शोधायचंय. श्री स्वामी समर्थ. वाघ. स्वामी, स्वामी, मला वाचवा. स्वामी, 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 स्वामी.
सिद्धी, बाळा, तुझ्या वडिलांनी भूतकाळात केलेल्या चुकीच्या कर्मांमुळे आणि अहंकारामुळे तुझा वर्तमान विस्कळीत झालाय आणि भविष्य संकटात आलंय. चांगल्या कर्मांचा चांगला परिणाम आणि वाईट कर्मांचा वाईट परिणाम होतो. मनुष्याचे कर्म त्याच्या आत्मस्वकीयांच्या केवळ वर्तमानावरच नाही तर भविष्यावर परिणाम करतात. चांगली कर्म चांगले परिणाम करतात आणि वाईट कर्म वाईट परिणाम. कपिले, तुझ्या कुठल्या कर्मांचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुझ्याकडे एक संधी आहे. संधी मिळणार आहे? पण कुठली संधी स्वामी? तुझं भविष्य आज तू एका तज्ञाकडून जाणून घेऊ शकणार आहेस. खरं स्वामी? माझं भविष्य मी जाणून घेऊ शकते? थांब थांब, आता धावणं शक्य नाही. आता थोडी विश्रांती घेऊ. बुवा, त्या माश्या गेल्या बहुतेक. कसलाच आवाज येत नाही. गेल्या असाव्यात त्या माश्या. पण आपण कुठे आहोत? ही तर ती वाट नाहीये ज्या वाटेवर आपल्याला जायचं होतं. आपला मार्ग चुकला आहे. अहो, आता परत जायचं म्हटलं तर आता शक्य नाही. अहो, पायात ताकदच नाही उरली आता. जोशी बुवा, हे बघा काय. आपण कुठे आलोत? अक्कलकोट. आपण अक्कलकोटच्या वेशीवर आलोत. बुवा, पण आपण तर उलट्या दिशेने धावत आलो होतो. मग इथे कसे पोचलो? स्वामी, तुमची लीला अगाध आहे. तुमचं जेव्हा बोलावणं येतं तेव्हा दिशा, अंतर, वाट सगळं अप्रसंग होतं. देव स्वतः पावलांना दिशा देतो. स्वामी, तुमचं बोलावणं आलं होतं पण ते आम्ही ओळखू शकलो नाही. पण तुम्ही आम्हाला ओळखलत स्वामी. आमच्या अज्ञानातही तुम्ही कृपा केलीत स्वामी. म्हणजे त्या माशा? अरे, त्या नुसत्या माशा नव्हत्या.